आळंदीहून निघालेली माऊलींची वारी पुण्याच्या वेशीवर येताच एक असा अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा चमत्कार घडला, ज्याने लाखो वारकऱ्यांचे डोळे विस्फारले. साक्षात माऊलींनी पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवताच त्यांचा भव्य रथ अचानक जागचा हालेनासा झाला. लाखो वारकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला तो अद्भुत आणि रहस्यमयी प्रसंग. या अघटित प्रसंगाची सुरुवात नेमकी कशी झाली, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार होते आणि त्या रात्री माऊलींचा मुक्काम आळंदीतच होता. 2026 ची ही आषाढी वारी सुरुवातीपासूनच अनेक चमत्कारांची साक्षीदार ठरत होती. पालखी प्रस्थानाच्या 2 दिवस आधी म्हणजेच 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी आणि पंचक्रोशीत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की यंदाचा पालखी सोहळा पुढे ढकलला जातो की काय, अशी शंका सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. प्रशासनानेही अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला होता. पण खरा चमत्कार तर तिथेच घडला. 8 जुलै रोजी प्रस्थानाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसा धोधो कोसळणारा पाऊस अचानक गायब झाला. इंद्रायणी नदीला आलेला पूर ओसरू लागला. पाण्याखाली गेलेले पूल मोकळे झाले. जणू काही साक्षात इंद्रायणी नदीनेच आपल्या लाडक्या वारकऱ्यांना वाट मोकळी करून दिली होती. 8 जुलैची ती रात्र. आळंदीच्या गल्लीबोळात ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष घुमत होता. टाळ मृदंगाच्या नादाने आसमंत भारून गेला होता. माऊलींच्या लाडक्या रथाच्या मानाच्या बैलांना नवीन झूल घातली होती, शिंगे रंगवली होती. सोन्या चांदीच्या नक्षीकामाने सजलेला रथ सज्ज होता. वारकरी आपापल्या रावट्या गुंडाळून भजनात तल्लीन झाले होते आणि पालखी मंदिरातून बाहेर पडणार त्याआधीच अवघ्या 5 मिनिटात एक अद्भुत प्रकार घडला. परिसरात वाऱ्याची एक साधी झुळूकही नसताना श्री सिद्धेश्वर मंदिराचा सोन्याचा विशाल कळस अचानक डोलू लागला. होय, अत्यंत प्रचंड वजनाचा तो कळस एखाद्याने मान हलवावी तसा डुलत होता. जणू काही तो कळस वारकऱ्यांना सांगत होता की, वारकऱ्यांनो, तुम्ही आता निर्धास्तपणे पंढरीकडे निघा, तुमची सगळी संकटे आता माझ्यावर आहेत. शेकडो वर्षांची ही परंपरा आणि दरवर्षी घडणारा हा चमत्कार पाहताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पण पुण्याच्या वेशीवर पुढे जे भयानक आणि गूढ घडणार होते त्याची कल्पना या भक्तीच्या आनंदात बुडालेल्या कोणालाच नव्हती. 9 जुलैची सकाळ उजाडली. ठीक 6 वाजता माऊलींच्या पालखीने आळंदीची वेस ओलांडली आणि पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. आळंदी गाव हळूहळू मागे पडत होते. हायवेवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पूर्णपणे बाजूला वळवली होती. निसर्गाची कृपा म्हणजे पाऊसही थांबला होता आणि इंद्रायणीचे पात्र आता संथपणे वाहत होते. हवामान खात्याने जरी आकाश ढगाळ राहील असे सांगितले असले तरी वातावरण अगदी शांत होते. पण जसजसा रथ पुण्याच्या दिशेने सरकू लागला तसतसा वातावरणात एक विचित्र आणि अनाकलनीय तणाव जाणवू लागला. दरवर्षी मैलोनमैल चालणारे, कधीही न थकणारे वारकरी पहिल्याच दिवशी थोडे थकलेले जाणवत होते. इतकेच नाही तर दरवर्षी अतिशय डौलाने आणि वेगाने चालणारे रथाचे मानाचे बैल आज अत्यंत विचित्र वागत होते. ते वारंवार थांबण्याचा प्रयत्न करत होते. जणू काही त्यांना पुढे जाण्याची इच्छाच नव्हती. हे वागणे पाहून प्रशासकीय अधिकारी आणि पोलीसही थोडे संभ्रमात पडले. पुण्याची हद्द आता जवळ येऊ लागली होती. तसतसा तो गूढ तणाव अधिकच वाढत चालला होता. काहीतरी अघटित घडणार आहे अशी पुसटशी जाणीव वारकऱ्यांना होत होती. पण काय घडेल याचा कुणीही अंदाज बांधू शकत नव्हता. अखेर दुपारच्या सुमारास ती वेळ आली. माऊलींची पालखी पुण्याच्या हद्दीत म्हणजेच पुण्याच्या वेशीवर दाखल झाली. माऊलींचे स्वागत करण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्याच्या दुतर्फा डोळ्यांत प्राण आणून उभे होते. 9 आणि 10 जुलैच्या पुणे मुक्कामासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. पण माऊलींच्या रथाने जसे पुण्याच्या हद्दीत पहिले पाऊल ठेवले तसा तो भव्य रथ जागच्या जागी अचानक खिळला. रथाच्या चालकाने बैलांना पुढे हाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण रथाचे ते मानाचे बैल जागेवरून 1 इंचही पुढे सरकेनासे झाले. त्यांनी आपले पाय जमिनीवर जणू घट्ट रोवून धरले होते. पाठीमागे लाखोंची गर्दी, टाळ मृदंगाचा गजर सुरू, पण रथ मात्र पुढे जाण्याचे नाव घेत नव्हता. हा प्रकार पाहून वारकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. वारीत कधीही न घाबरणारा वारकरी आज हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहून भयभीत झाला. अनेकांच्या डोळ्यांत एकाच वेळी अश्रू आणि भीतीचे संमिश्र भाव तरळू लागले. साक्षात माऊलींनीच रथ रोखला की काय, अशी भीतीदायक भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. पोलीस आणि प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. रथाची चाके कुठे खड्ड्यात अडकली आहेत का हे तपासण्यात आले. पण रस्ता अगदी सपाट होता.
चाके पूर्णपणे मोकळी होती. मग रथ का हालत नव्हता? वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या या अघटित प्रसंगामुळे तिथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. सोशल मीडियावर क्षणाक्षणाला व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. संपूर्ण वारी ठप्प झाली होती. जेव्हा प्रशासनाचे सर्व प्रयत्न थिटे पडले आणि वातावरण अत्यंत गंभीर झाले, तेव्हा वारीतील काही 30 ते 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे ज्येष्ठ वारकरी पुढे आले. ते शांतपणे रथाजवळ गेले. त्यांनी सर्वात आधी माऊलींच्या पादुकांचे श्रद्धेने दर्शन घेतले आणि त्यानंतर रथाच्या बैलांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण सुरू केले. त्या अनुभवी वारकऱ्यांनी जेव्हा त्या मुक्या बैलांच्या डोळ्यांत पाहिले, त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला, तेव्हा त्यांना या चमत्काराचे आणि रथ थांबण्याचे खरे कारण समजले. त्यांनी जेव्हा ते सत्य सर्वांना सांगितले, तेव्हा अख्ख्या वारकरी संप्रदायाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी जाहीर केले की माऊलींचा रथ कोणत्याही दैवी कोपामुळे किंवा संकटामुळे थांबलेला नाही, तर रथाचे हे मानाचे बैल प्रचंड बिथरले आहेत. होय, गेल्या 2 दिवसांपासून झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेली लाखोंची अथांग गर्दी आणि पुण्याच्या वेशीवर स्वागतासाठी अतिउत्साहात वाजणारे कानठळ्या बसवणारे ढोल ताशे, वाहनांचे भोंगे, या सगळ्या भयानक कोलाहलामुळे ते मुके जीव प्रचंड दचकले होते. आतून घाबरल्यामुळेच त्यांनी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून धरले होते. हे सत्य समजताच जुन्या वारकऱ्यांनी आणि प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता सूत्रे हाती घेतली. त्यांनी पुण्याच्या वेशीवरील ढोल ताशांचा आणि गाड्यांचा मोठा आवाज तात्काळ बंद करायला लावला. सर्व वारकऱ्यांनी बैलांच्या भोवती एक मोठे कोंडाळे केले आणि अत्यंत शांततेत संथ लयीत माऊली माऊली असा गजर सुरू केला. बैलांना प्रेमाने पाणी पाजण्यात आले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना धीर दिला गेला. माऊलींच्या नामाचा तो शांत गजर ऐकून आणि आजूबाजूचा गोंधळ थांबल्यावर त्या मुक्या प्राण्यांच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी झाली आणि अवघ्या काही मिनिटांतच त्या मानाच्या बैलांनी पुन्हा एकदा अत्यंत डौलाने माऊलींचा रथ पुढे ओढायला सुरुवात केली. रथ पुन्हा मार्गस्थ झालेला पाहताच लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय या अखंड जयघोषाने संपूर्ण पुणे नगरी दुमदुमून गेली. अशा प्रकारे पुण्याच्या वेशीवर निर्माण झालेले ते मोठे संकट वारकऱ्यांच्या समजूतदारपणामुळे आणि अनुभवामुळे सुफळ संपूर्ण पार पडले. अखेर 9 जुलैच्या दुपारनंतर माऊलींच्या पालखीने पुण्यात प्रवेश केला. आता पुढील 2 दिवस म्हणजेच 9 आणि 10 जुलै रोजी माऊलींचा मुक्काम पुण्यातच असणार होता. पुण्याचा 2 दिवसांचा मुक्काम खऱ्या अर्थाने भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. पुणेकरांनी आपली घरे आणि मने वारकऱ्यांसाठी खुली केली होती. पण या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता वारीला एका अत्यंत खडतर आव्हानाला सामोरे जायचे होते. 10 जुलैची पहाट उजाडली आणि माऊलींच्या पालखीने पुण्याचा निरोप घेऊन सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवले. आता समोर होता सह्याद्रीचा अत्यंत कठीण, वळणावळणाचा आणि खड्या चढाचा असा भयंकर दिवेघाट. मैल चालून वारकऱ्यांचे पाय आधीच थकत आले होते आणि आता या विशाल पर्वताच्या छातीवर पाय रोवून माऊलींचा तो अवाढव्य रथ ओढत वर न्यायचा होता. दिवेघाटाच्या पायथ्याशी वारी पोहोचली आणि अचानक आकाशाचा रंग बदलला. पुण्यात शांत असणाऱ्या निसर्गाने इथे मात्र आपले उग्र रूप धारण केले. काळ्याकुट ढगांनी संपूर्ण आकाश झाडून टाकले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पुन्हा एकदा धो-धो पावसाला सुरुवात झाली. घाटाचा तो खडा चढ आणि वरून कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे डांबरी रस्ता अत्यंत निसरडा झाला. रथाच्या मानाच्या बैलांच्या नाकातून गरम वाफा निघत होत्या. पुण्याच्या वेशीवर आधीच बिथरलेले हे मुके जीव आता स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावत होते. पण एवढा जड रथ, तो निसरडा रस्ता आणि सोसाट्याचा वारा यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन निसटू लागली. रथाची मोठी चाके चिखलात आणि पाण्यामुळे जागीच गोल फिरू लागली. एका क्षणी तर असा भयानक प्रसंग ओढवला की खड्या चढणीवर रथ पुढे जाण्याऐवजी हळूहळू मागे घसरतो की काय अशी अंगावर काटा आणणारी परिस्थिती निर्माण झाली. रथाच्या मागे लाखो वारकरी उभे होते. जर रथ मागे घसरला असता तर किती मोठा अनर्थ ओढवला असता याची कल्पनाच करवत नव्हती. वारकऱ्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या तोंडचे पाणी पळाले. गाड्यांचे ब्रेक या निसरड्या रस्त्यावर लागत नव्हते. तिथे लाकडी रथाचे काय होणार? लाखो वारकरी मदतीसाठी धावून आले. पण निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे माणसाचे काय चालणार? पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता आणि रथाचे बैल पुढे पाऊल टाकू शकत नव्हते. मग पुन्हा एकदा आसमंतात तोच आर्त टाहो फुटला, माऊली, आता तूच तारणार.
हजारो वारकऱ्यांनी पावसात भिजत, चिखलाची पर्वा न करता रथाच्या चाकांना आणि मागच्या बाजूला आपले हात लावले. टाळ मृदंगाचा आवाज पावसाच्या आणि वाऱ्याच्या भयानक आवाजालाही चिरून पुढे गेला. आणि तिथे आणखी एक चमत्कार घडला. वारकऱ्यांच्या त्या गजरानं रथाच्या बैलांमध्ये जणू काही एक दैवी आणि अमानवीय ताकद संचारली. त्यांनी आपले खूर त्या निसरड्या रस्त्यावर असे घट्ट रोवले की निसर्गालाही त्यांच्यापुढे हार मानावी लागली. वारकऱ्यांच्या हजारो हातांचा आधार आणि बैलांची अफाट जिद्द यामुळे तो भव्य रथ इंच इंच करत त्या खड्या दिवे घाटावर चढू लागला. अत्यंत थरारक अशा या संघर्षातून रथ हळूहळू दिवे घाटाच्या माथ्यावर पोहोचला. निसर्गाच्या या संकटावर भक्तीने आणि वारकऱ्यांच्या एकजुटीने पुन्हा एकदा विजय मिळवला होता. घाटाच्या माथ्यावर पोहोचल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ढगांची दाटी थोडी विरळ झाली आणि सूर्याची एक किरण माऊलींच्या रथावर पडली. पण हा आनंद अगदी काही क्षणांचाच होता. घाटाच्या माथ्यावर पोहोचून जशी वारी पुढे सरकली तसे समोरचे दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. वारीच्या पुढच्या वाटेवर असे काही भयानक उभे होते ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सासवडची वाट अचानक एका नव्याच रहस्यमयी आणि अघटित संकटाने वेढली गेली होती. आता माऊलींच्या भक्तांना कोणत्या नव्या परीक्षेला सामोरे जायचे होते? निसर्गाच्या या खेळात अजून काय लपले होते